एका बहुजन समाजातून आलेले आणि स्वतःच्या कर्तृत्वाने ज्यांनी संपूर्ण समाजाला त्या काळामध्ये दिशा देण्याचं काम केलं, असे जे मोठे समाजसुधारक होते त्यात क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं योगदान खूप खूप मोठं आहे। क्रांतिगुरू साळवेंचं घराणं बऱ्याच जुन्या लोकांना माहिती नसेल। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत त्यांचं घराणं होतं। शिवाजी महाराजांनी महाराजांच्या आजोबांना पुरंदरच्या किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी ही दिलेली होती, ती साळवेंच्याच घरातल्या आजोबांना दिलेली होती आणि त्यामुळे साळवेंचं घराणं एक पराक्रमी घराणं म्हणून त्या काळापासून पंचक्रोशीतले ओळखलं जाणारं घराणं। वस्ताद लहुजी साळवे शस्त्रास्त्र विद्येमध्ये अतिशय पारंगत होते। पुण्याच्या रास्तापेठ येथे युद्ध कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र ते चालवायचे। शस्त्रास्त्र विद्येचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी त्या काळामध्ये अतिशय मोलाची अशा प्रकारची कामगिरी बजावलेली होती। आपल्या घराण्याची परंपरा राखत त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निश्चय देखील केलेला होता। खरं तर पाशवी सत्तेच्या बळावर उभ्या असलेल्या इंग्रजी सत्तेला आव्हान देणं ही त्या काळामध्ये बंडखोरी होती। अमानुष सत्तेला आव्हान देत त्याविरुद्ध लढायचं असेल, शस्त्र चालवण्याच्या पटाईत तरुणांची अशा बंडाला आवश्यकता असे आणि हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलं आणि अशा तरुणांना प्रशिक्षण द्यायचं हे लहुजी वस्तादांनी ठरवलं आणि हे तरुण त्यांनी घडवले। यांनी असे तरुण हेरून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्रांतीच्या लढ्यासाठी त्यांनी तयार केलं। त्यांनी आपल्या पुण्यामध्ये तालीम पण काढली। तेथे देखील इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतिकारकांना त्यांनी मोलाचं सहकार्य केल्याचं इतिहासामध्ये नोंद आहे। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, यांना त्यांनी मोठं सहकार्य त्यावेळी केलं। इंग्रजी सत्तेला उलथून टाकण्यासाठी तरुणांच्या मध्ये विद्रोहाची ज्योत त्यांनी पेटवली। महात्मा फुले, लोकमान्य टिळक हे देखील त्यांच्याच तालमीमध्ये मल्लविद्या शिकलेले होते। महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवेंनीच त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सहकार्य देखील त्या ठिकाणी लाभलं। त्यावेळेस तुमचा माझा महाराष्ट्र, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, क्रांतीवीर लहुजी वस्तादांचा महाराष्ट्र, या सगळ्या महान नेत्यांचा महाराष्ट्र असताना तो महाराष्ट्र कुठल्या क्षेत्रामध्ये मागे राहू नये